स्वागत आहे तुमचं यस होम बेकर या चॅनलमध्ये। आज आपण मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला खूप जास्त आवडेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। 3 काळी मिरी, 2 लवंगा, 3 दालचिनीचे तुकडे, 3 छोटी इलायची, अर्धा चम्मच जिरा, 2 पत्ते तेजपत्त्याचे घेतलेले आहेत। आता आपण तेलमध्ये टाकूया आणि त्याला चांगले फ्राय करून घेऊया। इथे मी 3 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, ते पण आपण टाकून घेऊया। त्याला पण चांगले तेलामध्ये फ्राय करूया। एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे। थोडे कढीपत्त्याचे पाने आपण टाकूया, त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊया। आपला कांदा आता इथे चांगला फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे, तो टाकत आहे। त्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया। तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। गाजर आणि कांदा आपण चांगले फ्राय करून घेऊया। 2 मिनिटे गाजर आणि कांदा आपण फ्राय करून घेऊया। आता गाजर आणि कांदा चांगलं फ्राय करून झालेला आहे। इथे मी 1 शिमला मिरची कापून घेतलेले आहे, ते आपण टाकूया। त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया। आता शिमला मिरची चांगली फ्राय झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट। तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही पाव चमचा तिखट मसाला टाकू शकता। पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धनिया पावडर आणि एक चमचा असा सिक्रेट मसाला म्हणजे सांबार मसाला, तो आपण टाकूया। अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच लाल काश्मीरी मिरची। आता आपण सगळं चांगलं फ्राय करून घेऊया। सगळ्या मसाल्याला सगळा मिक्स झाला पाहिजे। तर मसाला चांगला मिक्स झालेला आहे। इथे मी 1 कप एवढा राईस घेतलेला आहे। तुम्ही रात्रीचा उरलेला राईस पण घेऊ शकता। आता आपण राईस हा चांगला मिक्स करून घेऊया। चांगल्या तळापासून ढवळून घेऊया। आपला राईस हा चांगला मिक्स करून झालेला आहे।
आता आपण झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण उघडून चांगलं भात परतून घेऊया. आता वरतून आपण कोथिंबीर टाकूया. अर्धा लिंबू घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण पिळून टाकूया. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. तयार आहे तुमचा असा वेगळा चवीचा राईस, जो तुम्हाला खूप जास्त आवडेल. एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा.